भस्मासुरपुत्र दुरासदाचे गर्वर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय मार्लेश्वरा शिव मार्लेश्वरा हर हर भोले नमः शिवाय मार्लेश्वरा शिव मार्लेश्वरा हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम श्री भोलेनाथाय नमः तू केलेली भक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झाले. ओ तुझी भक्ती काय हे श्रीदेवधारी महादेवा मी भस्मासुरपुत्र दुरासन आपणास वंदन करतो. महादेवा ते लोकांचा अधिपती पार्वती वरा बरं महादेवा तुम्ही जर खरोखरच माझ्यावर प्रसन्न झाला असाल तर भगवंता मला वरदान द्या. भगवंता मला वरदान द्या. वर तुला कोणता वर पाहिजे तो मागून घे. हे जटाधारी ते लोकांचा अधिपती महादेवा खरोखरच माझी भक्ती अपार असेल आणि मी वर देण्या लायक ठरलो असेल तर भगवंता निर्माण झालेल्या 84 लक्ष योनीपैकी देव दानव मानव राक्षस असुर यांच्यापासून मला कधीही मरण येणार नाही असं भगवंता वरदान द्या. असं भगवंता वरदान द्या. भगवान शिवशंकराची आराधना करून अमरत्वाचं वरदान प्राप्त केलं. भस्मासुरपुत्र दुरासन अमर झाला. अमर झाला. अमर नारायण ब्रह्मपुत्र नारद का बरं येत असतील? उद्या देना घेतो त्यांचा समाचार. नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाची रूपा नारायण विश्वाची रूपा नारायण Om
बातमी कोणती वाईट बातमी घेऊन आला आहे नारायण नारायण. अरे दुरासदा, आज तुझ्यासाठी वाईट बातमी नाही तर आनंदाची बातमी घेऊन आला आहे. नारायण नारायण. काय म्हणे आनंदाची बातमी? अरे नावरा, अरे आश्चर्य वाटतंय आश्चर्य. अरे नेहमी तू देवांचा हिस्स नसणारा आणि आज या असुरांसाठी आनंदाची बातमी. अरे बोल नावरा, अशी कोणती आनंदाची बातमी घेऊन आला आहे नारायण नारायण. अरे दुरासदा, भगवान शंकराच्या वराने तू तर फार शक्तिशाली झाला आहे. नारायण नारायण. अरे होय नारदा, अरे भगवान शिवशंकराची आराधना करून अमरत्वाचं धन प्राप्त केलं मी. हा भस्मासूर तुझ्या दुरासन अरे अमर झाला आहे अमर. नारायण. अरे दुरासदा, म्हणून तर सांगत आहे, प्रथम त्या इंद्रदेवावरती स्वारी कर आणि आपल्या वराची खात्री करून घे. नारायण नारायण. अरे त्या इंद्राच्या रंभा अप्सरा मेनका माझ्या होतील ना रे. होय दुरासदा, तुझ्याच होती. मग नारदा साहस जातो त्या अमरावतीवर चाल करतो आणि देवराज इंद्राचं राज्य काबीज करून घेतो म्हणजे झाला. ठीक आहे, येतो नारायण. हे नारदा, अरे नारदाने सांगितल्याप्रमाणे प्रथम त्या अमरावतीवर स्वारी करतो आणि त्या इंद्राचं राज्य काबीज करून घेतो म्हणजे झालं. हे अमरावतीचा राजा, अरे 33 कोटी देवांचा राजा इंद्र, आवाज महासुरपुत्र तुझ्या अमरावतीवर प्रभू आहे. अरे संभाळ तुझ्या अमरावती. अरे हो, परंतु या कामी मी माझ्या सैन्याला आमंत्रित केलं पाहिजे. सैन्य हो हजीर हो, सैन्य हो हजीर हो.